नमस्कार, राम राम रामकृष्ण हरी. गुडाईमशी मी उत्तम तुकाराम शितोळे काका, जन्मभूमी बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातच हे आमचं आंबिलवाडगाव हे गाव आहे. आणि या गावातील एक सुधारित असे शेतकरी माझ्या बरोबर आहेत. हनुमान सौदागरजी साळवे. बाप्पा राम राम. नमस्कार. गुडाईमशी. तर या ठिकाणी आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि म्हणूनसाठी आमची IMC कंपनी हे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब हे एक ध्येय आणि धोरण याचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारत देशभर आज 18 वर्षापासून करत आहे. आणि या माध्यमातून आज गेली 3 वर्षापासून हा परिवार हे कुटुंब अगदी IMCच्या ॲग्रो किटवर हे सेंद्रिय शेती करत आहेत. प्रत्येक पिकाला त्यांचा रिझल्ट आहे, परंतु शेतकऱ्यांचं एक मुख्य पीक असतं अतिशय कमी काळातलं पैसे येण्याचं तो म्हणजे कांदा. आणि यांच्या ह्या कांद्याच्या सर्व प्लॉटमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत. हा कांद्याचा प्लॉट पाहू शकता तुम्ही. आज 11 सप्टेंबर रोजी हा कांदा पेरलेला आहे. आणि कांदा पेरून निघाल्यानंतर ट्रॅक्टर बाहेर निघाल्यानंतर पाऊस जी सुरू झाला ती जवळजवळ 15 दिवस सलग पाऊस होता. यावर्षी आपल्याला माहिती की अतिवृष्टी झालेली आणि ह्यांनी असं गृहीत धरलं होतं की यावर्षी आपला पेरलेला कांदा हा पूर्ण वाया गेला, आपल्याला डबल कांदा पेरावा लागेल. परंतु आज या IMCच्या ॲग्रो किटमध्ये एवढी पॉवर आहे, एवढा पाऊस असताना सुद्धा एकही कांद्याचं रोप वाया जाऊ दिलं नाही ना. आणि हे कांदा बघा तुमच्या सगळ्यांच्या समोरच आहे, काय कांद्याची क्वालिटी आहे इथे या ठिकाणी. विशेष म्हणजे या प्रत्येक पिकासाठी जे की आज आपली जमीन भुसभुशीत राहणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक पिकाला पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर येणं गरजेचे आहे. या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्या सर्वांना या ठिकाणी दाखवतो की कांद्याला मुळ्या किती येतात. बघा मुळ्यांची संख्या की जेणेकरून भरपूर अपाट मुळा. आणि विशेष म्हणजे कांदा मोठा कधी होतो, अगदी याला आणखीन 4 महिने पूर्ण झालेले नाही तर 3 दिवस बाकी आहे 4 महिने व्हायला. पेरलेला कांदा कधीही आमचे निखिलजी साळवे यांच्या अनुभवातून यांनी सांगितलं की 5 महिने किमान कमीत कमी कालावधी लागतो, पण हा कांदा अगदी 15 दिवसामध्ये आता काढायला येणार आहे. कांद्याची एक तर एक साईज सगळी गोल गरगरीत. आणि विशेष म्हणजे या कांद्याचा गहना जर बघितला तर आज बघा ऊसाच्या घाण्यासारखा जवळजवळ हा कांद्याचा घाणा आहे. आणि ह्या कांद्यातला रस पूर्ण या कांद्यात आता उतरत असतो. आणखी कांदा हा मोठा होणार आहे. हा प्रत्येक कांद्याचा घाणा जो आहे हा मोठा आहे, कारण घाण्यामध्ये कांदा हा पोचला पाहिजे. आणि या माध्यमातून आज बघा एकसारखा कलर या कांद्याचा, कांद्याची उंची आणि कांद्याची पात जर म्हणलं सर्व तर याची आकाशाकडे पूर्ण कांद्याची पात आहे. कारण कांद्याची पात जर वाकडी झाली तर कांदा हा बारीक पोचतो. कारण जी कांदा पोचणार आहे किंवा ज्याला भरपूर मुळ्यांची संख्या आहे त्याची आकाशाकडे कांद्याची पात असते. आणि या माध्यमातून या ठिकाणी मी हे प्रगतशील शेतकरी माझ्या बरोबर या ठिकाणी आहेत, यांच्याबरोबर थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करूयात की हे विषमुक्त शेती करून आज यांचं उत्पन्नात वाढ झाली का घट झाली. आणि विशेष म्हणजे कांद्याचं एक वैशिष्ट्य आम्ही जवळजवळ 7 वर्षापासून मी अनेक शेतकऱ्यांचं पाहिलं की हा कांदा एकतर नळेचं प्रमाण कमी येतं, त्याचबरोबर हा कांदा एक वर्ष जरी चाळीत ठेवला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही कांदा केला तर 1 वर्षानंतर रासायनिकचा आणि केमिकल फवारणीचा जो कांदा आहे या कांद्याला बरोबर एकतर नळी फकडे फुटलेले आहेत किंवा त्याला पात फुटलेली आहे 1 वर्षानंतर. म्हणजे कांदा फुटलेला आहे, त्याला जसं की उगवायला लागला कांदा म्हणतात आपण, उगवायला. पण हा कांदा एकही उगवत नाही. 1 वर्ष जरी ठेवला तरी कांदा खराब होत नाही, कांदा नासत नाही. ही एक विशेष खासियत. आणि आज आपल्याला हे खानपानातून जाणारं जे केमिकल आहे याच्यामुळे विषमुक्त शेती करणं हे अतिशय काळाची गरज आहे. याच्या माध्यमातून जी रोगराई वाढत चाललेली आहे, कॅन्सर सारखा, अटॅक सारखा आजार वाढत आहे, याच्यामुळं आज आपलं जे अन्न आहे हे अन्न आपल्याला सेंद्रिय हे काळाची गरज आहे. आणि या माध्यमातून या ठिकाणी आपण थोडीशी चर्चा करूयात की 3 वर्षापासून आज अनेक वेगवेगळ्या पिकांना हे आमचे बाप्पा हे IMCची ॲग्रो किट वापरतात. त्यांच्या उत्पन्नात काही घट झाली का बरोबर सुटली का म्हणजे खर्च कमी होऊन वाढलं, या ठिकाणी त्यांच्या पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी ऐकूयात. बाप्पा या ठिकाणी नमस्कार, राम राम रामकृष्ण हरी. गुडाईमशी आज एवढंच आपल्या शेतकऱ्यांना एक संदेश द्या की तुम्ही आज 3 वर्षापासून सलग शेती करतात, एकही दाणाही रासायनिकचा या कांद्याला फवारलेला नाही, या कांद्याला म्हणजे पेरला नाही आणि कसलंही केमिकल फवारलं नाही, अक्षरशः सगळी ॲग्रो किट आहे. तर तुम्हाला काय फरक वाटला, एक संदेश शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तुम्ही. काय जर कांद्याचं उत्पन्न पाहिलं तर खरोखरच माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त निघायला लागले. अच्छा. परंतु हा कांदा
जे की पावसामध्ये जाणार होता तो गेला नाही, ह्याच्यात जास्त समाधान आहे मी. अच्छा, हा, अतिवृष्टीमध्ये गेला नाही. गेला नाही. हा. परंतु आता जर सगळ्यांनी, काय लोक सांगतात की रासायनिक शिवाय शेती पिकत नाही, परंतु माझं तर मत झालंय असं की आपली शेती रासायनिक न करता जर सेंद्रिय खतावर आणि IMCचे किट वापरून जर केली तर नक्कीच उत्पन्नामध्ये 100% भर आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्तीत जास्त येण्याचं कार्य करतं हे. म्हणून हे सर्व शेतकरी बांधवांनी हे वापरलंच पाहिजे आणि सेंद्रिय शेती करावा, ही सगळे काळाची गरज. कारण सेंद्रिय शेती खतावरील मी बाजरी जवळपास 40 ते 50 रुपये किलोनी आपल्या बीड शहरामध्ये कमीत कमी 22 ते 25 क्विंटल बाजरी मी स्वतः 40 ते 45 रुपये किलो विकली. कारण का, फक्त ही बाजरी रासायनिक खतावरची नाही, सेंद्रिय खतावरची बाजरी, आणि लोकांनी खाऊन बघायची आणि 5-10 किलो घेऊन जायचे. आज माझ्याकडे बाजरी मागण्यासाठी तिथं गेल्याच्या नंतर लोक येतात, परंतु माझ्याकडेच आता बाजरी नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं माझ्याकडची बाजरी संपलेली आहे. ओके, ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही जे पिकावर हे IMCचे अॅग्रो किट वापरली, त्या प्रत्येक पिकाला तुम्हाला एक कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न वाढलंय असं वाटलं का? 100% 100% वाटलं. तर हे प्रत्येक शेतकऱ्यांना करणं काळाची गरज आहे. काळाची. तर या माध्यमातून शेतकरी बांधवांना मी एवढा संदेश देऊ इच्छितो की आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. विषमुक्त शेती त्या जर केली आपण, तर आपलं परिवार, आपलं कुटुंब हे रोगमुक्त हळूहळू झाल्याशिवाय राहणार नाही. कमवलेला पैसा हॉस्पिटलला जे घालवायचा आहे ते वाचल्याशिवाय राहणार नाही आणि आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून या काळ्या आईला वाचवण्यासाठी आपल्याला आज विषमुक्त करणं ही काळाची गरज आहे. कारण ज्या आईच्या पोटामधून जन्म घेतला त्या आईला सांभाळणं जसं आपलं कर्तव्य असतं, ज्या आईच्या पोटामध्ये अन्न आपल्याला आयुष्यभर खायचंय आणि प्रत्येकाला या आईच्या पोटामध्ये आपल्याला विलीन व्हायचंय, या काळ्या आईला विषमुक्त करणं हे काळाची गरज आहे. आणि म्हणूनसाठी आज असा हा जो कांदा आहे हे आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आम्ही दाखवलेला आहे. तर प्रत्येकाने आज या ठिकाणी आमचं बीड शहरामध्ये या ठिकाणी खूप मोठं असं IMCचं या ठिकाणी एक जिल्ह्याचं स्टॉक पॉइंट होणार आहे की जेणेकरून आज बीड शहर असेल, बीड तालुका असेल, आसपास मधले तालुके असेल, प्रत्येकाने या ठिकाणी या आमच्या बाप्पांचा कॉन्टॅक्ट नंबर साधावा आणि 100% त्या ठिकाणी आज आपल्याला जे काही आवश्यक आहे ते शेतीविषयी किंवा आरोग्याविषयी हे प्रोडक्ट घेऊन जावे. तर मोबाईल नंबर सांगा एकदा सगळ्यांना. माझा मोबाईल नंबर 88 57 86 93 51 आणि 91 46 822 623, तसेच 80 70 70 0606. बर, भरपूर मोबाईल नंबर दिले या ठिकाणी. ह्या तिन्ही पैकी जर नाही लागला तर मी आणखीन एक तुम्हाला मोबाईल नंबर सांगतो, 9730575777. तर या माध्यमातून या पण नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती आपल्या शेतीविषयी किंवा आरोग्याविषयी तुम्ही जाणून घेऊ शकता. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो. धन्यवाद. गुड IMC.